काय तुम्हाला पण तूप काढायची ही नवीन पद्धत शिकायची आहे? ही रेसिपी माझ्या आईची आहे. साईचा डबा 5 ते 10 मिनिटं फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला आहे आणि आई हे साईला फक्त चमच्याने हलवत आहे. म्हणजे रवीने किंवा मिक्सरला लावलेलं नाही आहे. खूप छान लोणी तयार होतं. अगदी काही मिनिटातच लोण्याचा गोळा तयार होतो. ताक एक साईडला आणि लोण्याचा गोळा एक साईडला. किती छान एकदम मस्त गोळा तयार झाला आहे. बघा तुम्ही. तो गोळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. म्हणजे आंबट वास येत नाही. ते पाणी काढून टाकायचं. त्याच डब्यामध्ये आईने तूप कढवलंय. इलेक्ट्रिक शेगडीवरती. गॅसवर जर कढवणार असेल तर मीडियम ठेवा आणि चमच्याने हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. अगदी काही मिनिटातच तूप तयार होतं. आणि आईने यामध्ये एक टिप्ससुद्धा सांगितलेली, तूप कसं तयार झाल्यानंतर कसं ओळखायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. पाणी थोडंसं पाणी शिंपडायचं. जसं तेलात पाणी पडल्यानंतर आवाज येतो चर, तसा ह्या तुपात पाणी पडल्यानंतर सुद्धा आवाज येतो. बरं, आईच्या ह्या साध्या सोप्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.